आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुनश्च एकदा या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. रसिक हो, आजचा हा कार्यक्रम गौरी गणपती आरती संग्रह पातीवाडी गुहागर तालुक्यातील कुडगिरी गाव आणि या कुडगिरी गावातील पातीवाडी यांच्या माध्यमातून आज या आपल्या कोकणच्या पावित्र अशा सांस्कृतिक वैभव असणाऱ्या कलगी तुऱ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ आणि आपलं अमूल्य तिकीट या संस्थेच्या या मंडळाच्या उन्नतीसाठी खर्ची करून आलेले आहात, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. या कार्यक्रमाला कलाविश्वातील असंख्य मंडळी असतील त्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो. आणि केवळ एक मिनिट आपण या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय की खरोखर जो आवड तो सर्वांना तुझी आवड देवाला असं म्हटलं जातं. आणि कालच्या दिवसातील अर्थातच 7 ऑगस्ट 2026 रोजी एक दुःखद अशी घटना या गावामध्ये या वाडीमध्ये घडली. या गावचे भूमिपुत्र स्वर्गीय अनंत हरी वाघरे या वाडीतील एक हरहुन्नरी आणि समाजभान राखणारे हे व्यक्तिमत्व होतं. यांचं काल अल्पशः आजाराने चिपळूण येथे दुर्दैवी निधन झालं. आणि खरोखर लोककलावंत आणि कलाकार यांच्या पाठीशी दुःख सातत्याने येत असतात, परंतु त्यांचा संघर्ष करणं हे कलाकाराच्या आणि व्यक्तिगत माणसांच्या हा एक त्यांच्यासाठी हा एक प्रहार असतो, एक प्रवास असतो. आणि या प्रवासातून खरं तर कालचा दिवस अत्यंत दुःखद होता. आजच्या दिवसाला त्यांचा अग्नी झाला. त्यांना आज शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझे सर्व लाडके रसिक प्रेक्षक, या वाडीतील सर्व पदाधिकारी आणि या मंडळाच्या वतीनं आपण त्यांना 1 मिनिट उभं राहून श्रद्धांजली अर्पण करू. मी सगळ्यांना विनंती करतो आहे, कृपया आपल्या आसनावरती 1 मिनिट उभं राहून त्या आदरणीय स्वर्गीय अनंत हरी वाघरे या माऊलींना आपण श्रद्धांजली अर्पण करू. धन्यवाद. ओम शांती ओम. खरोखरच त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी रंगदेवतेचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यानंतर मित्रांनो, एक आनंदाची बाब आहे. ज्यांनी आपली वयाची 25 ते 30 वर्ष या रंगभूमीच्या सेवेसाठी अर्पण केलेले आहेत, ते माझ्या डाव्या बाजूला असणारे एक उभं असं व्यक्तिमत्व, ज्यांनी त्यांच्याकडे स्वतःची गायनाची आवड आहे आणि या गायनाच्या आवडीतून ही कलगी तुरा कला जोपासतात. आणि ही लोककला जोपासत असताना माझ्या वाडीचं नाव कसं होईल, माझ्या गावाचं नाव कसं होईल, याकरिता त्यांनी आपलं सगळं आयुष्य या कलेसाठी समर्पित केलेलं आहे. असे आदरणीय शाहीर मधुकरजी अवेरे माऊली यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि त्यांच्या आयुष्यातील मला वाटतं कदाचित हा सांगता करणारा शेवटचा कार्यक्रम असेल. आणि आज त्यांचा उभारता शिष्य या ठिकाणी हा खापरे बंधू तयार होतो. आणि खऱ्या अर्थानं ही लोककला मित्रांनो आपल्या वाडीचं आणि गावाचं नाव करण्यासाठी खऱ्या अर्थानं असते. आणि हा प्रयत्न या पातीवाड्याकडून होतोय ही एक अभिमानाची गोष्ट आहे. जास्त वेळ घेणार नाही, मी माऊली विनंती करतोय आपण 40 ते 45 मिनिटाचा अवधी घेऊन आपली या ठिकाणी प्रथम फेरी सादर करावी. धन्यवाद. हॅलो, नमस्कार मंडळी, नमस्कार. माझा आवाज लाशा लाईनीपर्यंत पोहोचतोय ना आपल्याला? होय ना? मग सुरुवात करायची. हॅलो, कळगी तुऱ्याच्या या नियमानुसार कार्यक्रम चालू करण्याआधी मी आमचे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर नितीन रसाळ यांना विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि प्रश्नाची पद घेऊन गलाभेट घ्यायचे. शाहीर वेळ झालेला आहे, जरा लवकर यायची कृपा करायला. आपल्या ग्रुपमध्ये
सिद्धिविनायक प्रभादेवीचा सिद्धिविनायक गणपती याच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महाराष्ट्रामध्ये एकच आवाज आणि एकच वाक होऊन गेले ते म्हणजे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी मानवंदना करून नतमस्तक होतो. आज या ठिकाणी गौरी गणपती आरती संग्रह कुडगिरी पातेवाडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी शक्तीतुऱ्याचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. तरी देखील आज या साहित्य संबंधी गिरगाव नाट्यगृहात आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे आणि हा सामना पाहण्यासाठी इथे आलेल्या सर्व रसिक मायबाप बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम शाहीर मधुकर हेरे, शाहीर अभिषेक ठाकरे यांचा आपणा सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आजच्या या वारीचे आमचे प्रतिस्पर्धी पुढेवाडे शाहीर नितीन रसाळ यांना देखील माझा शाहीर मानाचा मुद्रा, शाहीर मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज इथे भरपूर अशी नामवंत शाहीर मंडळी उपस्थित राहिलेली आहे. ते म्हणजे शाहीर ईश्वर बोबले गाव कनाळी, तसेच शाहीर एकनाथजी निगणकर, शाहीर रामू निगणकर, शाहीर दीपक निगणकर, तसेच शाहीर शशिकांत पास्टे, शाहीर संजय पास्टे, शाहीर योगेश घाणेकर, शाहीर तुषार पंढरे माऊली, त्याचप्रमाणे शाहीर सचिन धुमक, तसेच शाहीर दीपक बामणे, तसेच गणेश भक्त कोकणवासी संघटनेचे सचिव श्री चंद्रकांत मुदर साहेब, त्याचप्रमाणे माझे परममित्र शाहीर सीताराम सिकवण गाव मंडणगड हे देखील आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. तसेच श्री साईनाथ रेल्वे प्रवासी भजन मंडळ, श्री साईनाथ रेल्वे प्रवासी भजन मंडळ या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सभासद हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच श्री साई सरदार रेल्वे प्रवासी भजन मंडळ 838 या मंडळाचे देखील सुद्धा सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच श्री समर्थ कृपा भजन मंडळ 943 या गाडीचे या मंडळाचे सर्व सभासद हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच शाहीर सुशांत शिरकर कलमट, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी खास करून आमच्या या वागद तालुक्यावरून वेल्लेश्वर गट जिल्हा परिषद सदस्य सौ नेत्राताई ठाकूर या आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. तसेच आमच्या अखंड कुडगिरी गावाचे माजी सरपंच श्री समीर गिरी गणकर हे देखील आमच्या गावावरून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत.
माझे गुरुवर्य श्री दौलत गव्हाणे महादेव निर्मळ यांनाही शाहीर मुद्रा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या बारीला सुरुवात करतो. कलाकाराच्या कलेला साथ हवी, कलाकाराच्या कलेला साथ हवी आणि तुमच्या टाळ्यांची आम्हा लेकरांना साथ हवी, आम्हा लेकरांना साथ हवी, साथ हवी. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. हे ईश्वरा धरतीवरती मातेच्या पोटी मानवाचा जन्म तू मला दिलास. हे ईश्वरा धरतीवरती मातेच्या पोटी मानवाचा जन्म तू मला दिलास आणि तूच मला घडविलास देवा आणि तूच मला तारेलास. आणि या धरतीवरती पुण्य करण्यासाठी हे देवा आणि या धरतीवरती पुण्य करण्यासाठी तूच मला रे पाठविलास आणि तुझे दर्शन घडण्यासाठी देवा तूच मला तुझ्या पायाशी आणलास. आणि या संसाररूपी मायेचा हात माझ्या पाठीशी तू गणा ठेविलास आणि साक्षात प्रगट होऊन देवा रूप मला हे तुझे दाविलास, दाविलास, दाविलास. प्रेमवर वरलग तुझं आता मन भरलग तुझं. प्रेमवर वरलग तुझं आता मन भरलग तुझं. गद्दार करून तूच म्हणते गद्दार मला, गद्दार करून तूच म्हणते गद्दार मला. पाखेरा
प्रेम जळले हो तुमचे आता मन भरले हो माझे प्रेम जळले हो तुमचे आता मन भरले हो माझे अहो काय नाला लोरणी तुमच्या मीसाठी अहो गाय नाला लोरणी तुमच्या मीसाठी रसिका प्रणाम कोटी कोटी हो रसिका प्रणाम कोटी कोटी हो रसिका प्रणाम कोटी कोटी माझी मंजुळवाणी माझी मंजुळवाणी माझी मंजुळवाणी हात जोडुनी गीत गातो यारणी गावी तुम्ही ऐकुनी माझी मंजुळवाणी माझी मंजुळवाणी माझी मंजुळवाणी अहो तुम्हीच माझे माय बाप आज या क्षणी तुम्हीच माझे माय बाप आज या क्षणी प्रणाम कोटी कोटी हो रसिका प्रणाम कोटी कोटी हो रसिका प्रणाम कोटी कोटी रसिका प्रणाम कोटी कोटी हो रसिका प्रणाम कोटी कोटी
खवाले वस्ताद अखंड नागेश्वरीचा विजय असो 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 मुक्काम कुडगिरी तालुका घोगड जिल्हा रत्नागिरी पातीवाडीचा विजय असो 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 ओ छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हॅलो मधुकर भुवानी प्रचंड मेहनत घेऊन आपल्या कोकण कलेचा जतन संवर्धन प्रामाणिकपणे केले. त्यांच्या या सर्व त्यागासाठी श्री एकनाथ धर्मा लिंगणकर कुणबी शाखा विरार सचिव लिंगणकरवाडी कार्यकर्ते यांच्याकडून भुवनसाठी खास 250 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही सर्व गौरी गणपती आरती संघ नाच मंडळ यांचे सदस्य झाले आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो रसिका हो श्रवण हे आपलं झालेलंच आहे. आता गणाला सुरुवात करत आहे. तुरेवाले शाही माझ्या प्रत्येक शब्दाकडे आपलं लक्ष असू द्या. कुठे आहेत नितीन रसाळ? ऐकताय जवळ? सुखी सांभाळ माझ्या या महाराष्ट्राला. हे गणा रसिक हो आपल्याला माहीतच आहे आता पुढे आपला हा गणराया 14 सप्टेंबर रोजी आपल्या प्रत्येक कोकणामध्ये आपल्या प्रत्येक घरोघरी येणार आहे. आणि त्याची आपल्याला गावाला जाण्यासाठी सगळ्यांना चाहूल लागलेली आहे. तर मी गण गातोय. आपला देखील माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या. सुखी सांभाळ तू माझ्या या महाराष्ट्राला. अरे सुखी सांभाळ तू माझ्या या महाराष्ट्राला. असा मी नवस बोलतो आज या माझ्या गणेशाला. मनोभावी स्मरण करुणी घेऊन येतो तुझला घराला. अरे मनोभावी स्मरण करुणी घेऊन येतो तुझला घराला. आणि तुझे गोड गुण मुखाने गाण्यासाठी हा शाहीर बसलाय गायाला.
आहे साऱ्यांचा आधार पुढे येणार गणराज येणार सर्वांच्या घरोघर पुढे येणार गणराज येणार सर्वांच्या घरोघर या विश्वाच्या विश्वंभरा शिव पार्वतीचा लंबोदरा या विश्वाच्या विश्वंभरा शिव पार्वतीचा लंबोदरा आहे साऱ्याचा आधार आहे साऱ्याचा आधार
गणपती आरती संग्रह महिला मंडळ पातीवाडी यांच्याकडून 1001 रुपये. त्याचबरोबर कार्तिकी अनिल कापरे हीचकडून नाचणाऱ्या मामा दादा यांसाठी 501 रुपये. प्रणव सर्वेश शिवांश कापरे यांच्याकडून 201 रुपये. सिद्धार्थ सुरेश कापरे साऊंड सर्व्हिस पातीवाडी यांच्याकडून देखील नाचासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. शांताराम गोपाळ अवेरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचबरोबर सुरेखा कळंबडे 501 रुपये. इंदू सुर्वे 501 रुपये. रामचंद्र जानव अवेरे यांच्या स्मरणार्थ आशिष अवेरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही सर्व देणगीदारांचे गौरी गणपती आरती संग्रह नाच मंडळ सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर अगस्त्य बाभळ यांच्याकडून देखील 501 रुपये पारितोषिक आले. तरी आम्ही त्यांचे देखील गौरी गणपती आरती संग्रह नाच मंडळ सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शिवाजी बाब्या गोंडबले यांच्याकडून या 201 रुपयाचं पारितोषिक आले. तरी आम्ही गौरी गणपती आरती संग्रह नाच मंडळ यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो श्रवण गण हा झालेला आहे आणि आता खरी रंगत जर येते तर ती गवळणीपासून या बारीला रंगत येते. तुरेवाळे शाही नितीन रसालबुवा मी या शक्तितुऱ्याच्या सामन्यामध्ये आजपर्यंत माझ्या जेवढ्या गवळणी झाल्या तेवढ्या डबल मिनिंग मध्ये म्हणा किंवा कडक शाहिरीमध्ये झाल्या. पण आज मी या ठिकाणी खास करून माझे परममित्रच आहेत तरी देखील आज मी खास त्यांच्यासाठी एक प्रेमाची गवळण आणलेली आहे. आणि रसिक मायबाप खरोखरच ही गवळण जर तुम्हाला भावली तर टाळ्यांच्या गजरात माझे स्वागत करायचं आहे. तुझं आणि माझं प्रेम जणू हे चंदन आहे. तुझं आणि माझं प्रेम जणू हे चंदन आहे. भक्ती मायेने विणलेलं असं हे अनमोल बंधन आहे. झाले नाही कधी कुणाचे होणार नाही. अरे झाले नाही कधी कुणाचे होणार नाही. त्याच प्रेमाची साक्ष तुला आजही ते देणार आहे. मी अणयाची राधा तू सावळा श्री हरी. अरे मी अणयाची राधा तू सावळा श्री हरी. पण प्रेम आपले आहे या साऱ्यांच्या हृदय मंदिरी. मुरलीचा ध्वनी कानी आला. वेडी झाली राधा श्री हरीला. मुरलीचा ध्वनी कानी आला. वेडी झाली राधा श्री हरीला. तुझी ना माझी प्रेम कहाणी कळू दे या दुनियेला. अरे तुझी ना माझी प्रेम
रंग भरू दे जीवनाला. ओ मुरारीचा गोरी गाणी आला, वेळी झाली राधा श्रीहरीला. मुरारीचा गोरी गाणी आला,
फिरव 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 आलो रसिका हो, शक्ती तुऱ्याच्या नियमानुसार आम्ही तुरेवाली शाहिरांना प्रश्नाची प्रत दिलेलीच आहे, परंतु आपल्या माहितीसाठी मी आमचा प्रश्न आपल्यासमोर वाचन करत आहे. ब्रह्मदेवाने किती दिवस तप केले? ब्रह्मदेवाने किती दिवस तप केले आणि ते तप कोणी त्याला करायला सांगितले होते? त्याचं नाव सांगणे व ब्रह्मदेवाचे किती जन्म झाले व त्या ब्रह्मदेवाचे किती जन्म झाले ते सांगणे व ब्रह्मदेवाचा जन्म कोणकोणत्या नगरात झाला त्या नगरांची नावं बुवा सांगायची आहेत. नितीन रसाळ बुवा, हा प्रश्न यापूर्वी 9 वर्षापूर्वी आपली देखील बारी याच ठिकाणी झाली होती आणि त्यावेळी देखील सुद्धा मी हाच प्रश्न तुम्हाला दिला होता आणि त्यावेळी ते तुम्ही उत्तर दिलेलं खोटं होतं, परंतु अपेक्षा करतो आज तरी या प्रश्नाचं माझ्या उत्तर तुम्ही खरं खरं द्याल अशी अपेक्षा बाळगतो. तत्पूर्वी बुवा, तुमच्याकडे खरोखरच ग्रंथ आधारित जर उत्तर असेल, ग्रंथ असेल तरच माझ्या या प्रश्नाला हात घालायचा आहे, नाहीतर काहीतरी खोटं सांगून या रसिक मायबाप रसिकांची भूलचूक करून टाळ्या वाजून घ्यायचं असं काही करू नका. दुसरी बारी माझी होणारच आहे. हॅलो, वायकेश प्रोट रमेश हिरू कोकमकर कळंबट सडेवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. त्याचबरोबर राजेश येले तामाने करंबेवाडी श्री समर्थ कृपा भजन मंडळ यांच्याकडून शाहीर मधुकर अवेदे यांस 1001 रुपयाचं भरघोस असं पारितोषिक आलं आहे. त्याचबरोबर शैला संतोष सुरे मुंडल 500, सोहम अवेदे 100, नियती अवेदे 100, रमेश खापरे 200, प्रमोद गोविंद आगरेवाडी 102, विश्वास सखाराम अवेदे यांच्याकडून कैलास लक्ष्मी सखाराम अवेदे यांच्या स्मरणार्थ 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही सर्व देणगीदारांचा गौरी गणपती आरती संग्रह नाच मंडळ आतेवाडी सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज हा शक्ती तुर्याचा जंगी सामना इथे आज रंगणार आहे. आज हा शक्ती तुर्याचा जंगी सामना इथे आज रंगणार आहे आणि कोण कोणाला किती भारी पडतो हा इथे आज ठरणार आहे. आणि या नितीन शाहिराला हा मधुकर शाहीर गरम करणार आहे. आणि कोण किती या डावामध्ये माहिर आहे या रंगमंचावर ठरणार आहे.
हा सवाल दिला या नितीन भावाला मी हा सवाल दिला उत्तर देशील काय बोल बुवा उत्तर देशील काय तुमची आमची ही दुसरी बारी हो बुवा रणात गाजल काय तुमची आमची ही दुसरी बारी हो बुवा रणात गाजल काय दुसरी बारी हो वरणात गाजला तुझी आमची दुसरी बारी हो वरणात गाजला तुझी आमची दुसरी बारी हो वरणात गाजला तुझी आमची दुसरी बारी हो वरणात गाजला तालुका माझा हाय मुक्काम कुडगिरी गाव माझा भाय पाचवाडीचा नाच माझा आर्या रणात गाजणार हाय एकच आपला हाय जय ज्ञानात घेशील काय हळदी कुऱ्याचं नाव मोठं आर्या हॉलमध्ये गाजणार हाय विचार करू नका खोटं बोलू नका विचार करू नका खोटं बोलू नका दुसऱ्या बारीची गाठ माझी हाय बोल बुवा बारीची गाठ माझी हाय तुमची आमची ही दुसरी बारी हो बुवा रणात गाजल काय तुमची आमची ही दुसरी बारी हो बुवा रणात गाजल काय कोला कोलाच्या गंगाला कोला कोलाच्या गंगाला खरा खरा उतर तुम्ही आज आम्हाला बारीला येऊ नका हो कवडीला नाहीतर बांधीन मी गाडीला खोटं मुखाला दरदर मी चुना भासीला तोंडाला डोकं खाजवू नका डोकं वळवू नका डोकं खाजवू नका डोकं वळवू नका दुसऱ्या बारीची गाठ माझी हाय दुसऱ्या बारीची गाठ माझी हाय तुमची आमची ही दुसरी बारी हो बुवा रणात गाजल काय तुमची आमची ही दुसरी बारी हो बुवा रणात गाजल काय आणि निर्मुवाला मी हा सवाल दिला आणि निर्मुवाला मी हा सवाल दिला उत्तर देशील काय बोल बुवा उत्तर देशील काय तुमची आमची दुसरी बारी हो बुवा रणात गाजल काय तुमची आमची दुसरी बारी हो बुवा रणात गाजल काय हॅलो आज या ठिकाणी माझी प्रथम फेरी ही संपलेली आहे आणि आज तुरेवाडे शाही नितीन रसाळ यांना आम्ही प्रथम फेरीसाठी शुभेच्छा देत आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद